बंजारा रिटायर्ड एम्प्लॉयज एसोसिएशन और वर्क ऑर्गेनाइजेशन कर्नाटका चैप्टर कलबुर्गी की तरफ से इफ्तार पार्टी रखी गई थी, जिसके साथ ही बाबा साहेब अम्बेडकर की 131वीं बर्थ एनिवर्सरी भी सेलिब्रेट की गई, जिसमें सभी धर्म और जाति के लोगों को इनवाइट किया गया था। ये पार्टी रखी गई थी बीबी नायक के घर पर। बीबी नायक जो कि फाउंडर और प्रेसिडेंट है बंजारा गवर्नमेंट और सेमी गवर्नमेंट रिटायर्ड एम्प्लॉयज एसोसिएशन के। वर्क ऑर्गेनाइजेशन के इस काम को देखकर बंजारा समाज के लोगों ने उनके इस काम की तारीफ की और कहा कि सभी को चाहिए कि ऐसे ऑर्गेनाइजेशंस के साथ जुड़कर काम करें ताकि लोगों में अमन और भाईचारा बना रहे। ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ.ಆರ್. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಜನ್ಮ ದಿನೋತ್ಸವದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತು ಬಂಜಾರ ಲಂಬಾಣಿ ಸರ್ಕಾರಿ ಅರೆ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರ ಸಂಘ ಹಾಗೂ ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯವರು ಕೂಡಿ ಎಲ್ಲ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರಿಗಾಗಿ ಇಫ್ತಾರ್ ಕೂಟವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಆ ದೇವರು ಒಬ್ಬನೇ ಅನ್ನೋದನ್ನ ಮರಿಬಾರದು. ನಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಧರ್ಮ ಕೂಡ ಒಂದೇ ಇದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದ್ ಕಡೆ ಹೋಗ್ಲೇಬೇಕನ್ನೋದನ್ನ ಯಾರು ಮರಿಬಾರದು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಒಂದಿನ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾನ್ಸ್ ಇದೆ, ಮತ್ತೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕಿದೆ. ಇದು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಜೀವನ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಶಾಶ್ವತ ಜೀವನವನ್ನು ಮೇಲೆ ಇದೆ. ಎಲ್ಲರಿಗೆ ಕರೆಸಿ ಒಗ್ಗೂಡಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿ ಇದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ನೋಡ್ಕೋಬೇಕು. ಜಾತಿ ಭೇದ ಇರಬಾರ್ದು. ಪೈಗಂಬರನ್ನು ಒಂದೇ, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಭಗವಂತಂದ್ರೆ ಒಂದೇ, ನಮ್ಮ ಸೇವಾಲಾಲ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ಅಂತ ಏನು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿದೆ ಭೋಜನ ಕೂಟಿಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ, ದೇವರು ಒಂದು, ಮನುಷ್ಯ ಒಂದು, ಕುಲ ಒಂದು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಬ್ಬನೇ, ಎಲ್ಲರಿಗೂ ತೊಗೊಂಡು ಹೋಗುವ ಒಬ್ಬನೇ ಅದನ್ನು ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಸಹಬಾಳ್ವೆಯಿಂದ ಕೂಡಿ ಬಾಳೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಇವತ್ತು ಮೇನ್ ಪ್ರಮುಖವಾದ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಇಫ್ತಾರ್ ಕೂಟ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಇಫ್ತಾರ್ ಕೂಟ ಸಂತೋಷವಾಗಿ ಹಾಗೆ ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ ಮುಂದಿನ ತನಕ ನಮ್ಮ ಜನ ಎಲ್ಲರೂ ಹಾಗೆ ಬಾಳೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ದೇವ ಮಹಾದೇವನನ್ನು ಸ್ಮರಿಸಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ರಂಜಾನ್ ಮಹಿನೆ ಅಂದರೆ ರಂಜಾನ್ ಪವಿತ್ರವಾದಂಥ ತಿಂಗಳು ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಬಂಜಾರ ಸರ್ಕಾರಿ ಅರೆ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರ ನಿವೃತ್ತಿ ನೌಕರರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದ ರಂಜಾನ ಏನು ತಿಂಗಳಿದೆ, ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಬಾಂಧವರು ಪವಿತ್ರವಾದ ರಂಜಾನ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ प्रतिदिन उपवास व्रतವನ್ನು ಮಾಡಿದ ನಂತರ आदरणीय महोदय और सारे मेरे सामने जो भी बैठे हैं सारे आदरणीय अतिथिगण, मैं आप सबका तहे दिल से अभिनंदन करते हुए पहले तो मैं आप सबका धन्यवाद करता हूं कि आप लोगों ने हमारी दावत को आपने कबूल किया। आप यहाँ पे आए, हमें बहुत बहुत ज़्यादा खुशी है और मैं धन्यवाद बाबू नायक साहब का करना चाहता हूं, जिन्होंने इतनी मेहनत से ये इसका सब अरेंजमेंट उन्होंने किया है, सिर्फ हमारे दोस्ती की खातिर उन्होंने किया है। तो हम बाबू नायक साहब के साथ वर्क सेवा संस्था कई सालों से हम लोग काम कर रहे हैं लोगों की सेवा के लिए, जैसा कि आप सब लोग जानते ही हैं। तो उसी दोस्ती के नाते हमने ये रमजान में इसको हमने कार्यक्रम को रखा है। तो हमारी संस्था जो है वर्क सेवा संस्था जो है उसका उद्देश्य क्या है ये मैं आपको बता के मेरी बात को मैं पूरी करूंगा। तो हमारा सबसे पहला हमारा जो ऑब्जेक्टिव है, हमारा जो उसका आधार है हमारा काम करने का, वो पहला हमारा है
कि हमारा पूज्य एक परमेश्वर है, हमारा पूज्य एक परमेश्वर है। जैसे सारे महान पुरुष जो भी आए हैं, सारे ऋषि जो भी पहले आए हैं, जितने भी मुनि आए हैं, जितने भी पैगंबर आए हैं, सबका संदेश यही था कि हम सबका मालिक एक है। साईं बाबा ने कहा कि हम सबका मालिक एक है। बसवण्णा ने कहा देवनु अपनो नाम हलहु। उसी तरह मोहम्मद साहब ने भी कहा कि ला इलाहा इल्लल्लाह, यानी हम सबका मालिक एक ही है। तो हमारा सबसे पहला उद्देश्य हमारा ये है कि हम सबका मालिक एक है, हमारी आराधना है वपने देवरी के। हमारा दूसरा हमारा जो ऑब्जेक्टिव है वो है नम्म जाति मानव जाति। हम सब एक हैं, हम सब एक ही माता पिता की संतान हैं। मैंने वेदों का अध्ययन किया है, मैंने कुरान का अध्ययन किया है, कई शास्त्रों का मैंने अध्ययन किया है। सब में ये लिखा है कि सारे जो मानव हैं एक ही माता पिता की संतान है। भविष्य पुराण में जिनका नाम, हमारे माता पिता का नाम स्वयंभू मनु और शत्रुपा या आदिम या हव्यवती था, वही कुरान में आदम और हव्वा बोल के आया है। तो हम सब सारे उन्हीं की संतान हैं। होते होते हम सिर्फ समुदाय में बटे हुए हैं, लेकिन हम भाई भाई हैं। हमारे समुदाय अलग है, लेकिन हमारी जाति एक है, हमारे मूलतः माता पिता भी हमारे एक हैं। फिर हमारा गौरव क्या है, हमारा जो तीसरा पॉइंट है वो है हमारा हिंदुस्तान, हमारा भारत देश। हम भारतीय हैं, ये हमें नाज है, ये हमारा गौरव है। हम सबके गौरव के साथ हम ये कहते हैं कि हम भारतीय हैं, हम भारतीय हैं। उसका एक उदाहरण मैं देता हूँ। मैं सऊदी अरब गया था काम करने के लिए। वहां पे जाके मुझे बात करना था अरबी में या तो इंग्लिश में। तो उनसे वो अपनापन मुझे नहीं आता था, चाहे वो मुस्लिम है, लेकिन मुझे वो अपनाइयत नहीं आती थी। लेकिन वहां पे मुझे मेरे भाई मिले, हिंदू भाई मिले मेरे हॉस्पिटल में। मैं हॉस्पिटल में था, वहां पे मैं अरबी में मुश्किल से बात करने की कोशिश करता था। वहीं पे मुझे कोई कन्नड़ा में बात कर रहा है, सुनाई दिया। एकदम मेरा जो है उधर अटेंशन उनकी तरफ गया। तो मैंने पूछा आपका नाम क्या है, वो तो वो श्रीनिवास मेरे यानी कर्नाटक के थे। तो उनसे मेरी जो दोस्ती हुई, मेरी सऊदी अरब से किसी भी आदमी से नहीं हुई। हम लोग उतना मोहब्बत के साथ हम वहाँ पे रहते थे। वो क्यों? क्योंकि पहले तो हम हिंदुस्तानी हैं, दूसरे हम कन्नडिगा थे। तो हमारा गौरव है ये हमारा हिंदुस्तान। फिर हमारा एक सपना है। हमारा सपना क्या है? अखंड भारत। अखंड भारत हमें बनाना है। हमारा मानना ये है, जो कि शास्त्रों में भी है, कि भारत जो है सिर्फ ये कश्मीर से कन्याकुमारी या गुजरात से असम नहीं, भारत सारे विश्व को कहा गया था। यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम मधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। यानी जब जब भी पाप ज्यादा होगा और पाप ज्यादा होगा तो पाप का विनाश करने के लिए और धर्म को फिर से स्थापित करने के लिए वो ईश्वर कहता है कि मैं फिर से मैं अपने आप को मैनिफेस्ट करूंगा। मैं अपने आप को मैनिफेस्ट करूंगा। यानी यहाँ पे जब ईश्वर आएंगे, जब ईश्वर किसी को भेजेंगे या ईश्वर जब अपने आप को मैनिफेस्ट करेंगे, तो वो सिर्फ एक जगह के लिए नहीं, सारी धरती के लिए रहेंगे। तो हमारा मानना यह है कि ये सारा जो विश्व है वो भारत है। तो हमें सबके साथ मिलके हमें अखंड भारत को हमें बनाना है। फिर हमारा लास्ट है कि युग, हमारा जो है सपना क्या है, वो युग बदलावन। हमें इस कलयुग को बदल के हमें सतयुग को लाना है। वो सतयुग जब तक नहीं आएगा जब तक हम पुण्य के काम नहीं करेंगे, जब तक हम अपने माँ बाप का आदर नहीं करेंगे, जब तक हम गरीबों की सहायता नहीं करेंगे, जब तक हम बीमार को जाकर हम उसकी मदद नहीं करेंगे, जब तक हम आपस में भाईचारा भावक के साथ हम नहीं रहेंगे, जब तक वो सतयुग नहीं आएगा। तो जब हम बदलेंगे तो ये युग भी बदलेगा। तो हम यही काम करते हैं कि हम सबको बदलते हैं, सबको अच्छाई का काम करने का हम आदेश देते हैं, बुराई से हम उनको रोकते हैं, हम उनको रोकते हैं। तो हमारा यही मानना है कि जब सतयुग शुरू होगा, भारत विश्व गुरु होगा। जब सतयुग प्रारंभ होगा, जब भारत विश्व गुरु होगा, तो हम यही सपने को लेकर हम अपने आप को भी बदलना चाहते हैं। हम सभी लोगों को हम बदलना चाहते हैं। बस यही बात मैं कह के मैं अपने जन बातों को मैं खत्म करता हूँ। धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। ಎಲ್ಲರೂ ಸಮಾನತೆಯಿಂದ ನಾವು ಕಾಣಬೇಕನ್ನ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ಈ ವೇದಿಕೆಗೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ನಾವು ಮಾತಾಡಬೇಕಂತಂದ್ರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರದ್ದು ತುಂಬ ಬಹಳ ಕೊಡುಗೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಲು ಇಷ್ಟಪಡುತ್ತೇನೆ। ಇನ್ನೊಂದೇನಂತಂದ್ರೆ ಜಾತಿಹೀನರ ಮನೆಗೆ ಜ್ಯೋತಿತಾಹೀನವೇ,
ಜಾತಿ ವಿಜಾತಿ ಅನ್ನಬೇಡ, ದೇವ ನುಲಿದಾತನೇ ಜಾತ ಸರ್ವಜ್ಞ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಸವಣ್ಣನವರು ಕೂಡ ಈ ವಚನವನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. तुम मिलके अगर ईद मिलाद में मिलके रहेंगे तो हम मोहर्रम में सब मिलके नाचेंगे, यही मैं संदेश देना चाहता हूँ. ये भारत सबका है और एक अभी शेख अब्दुल्ला साहब बोले, शेख मोहम्मद हमारा भी साहिब बाबा सबका मालिक एक है, एक ही संदेश देता है. तो सबका मालिक एक ही है, हम तो मिलके रहेंगे और शांति से रहेंगे. और पूरा विश्व में हिंदुस्तान एक ऐसा देश है, इसमें पूरे जाति के लोग एक भाईचारा का संदेश है. और मुस्लिम बंजारा ये ऐसा भाईचारा है, गांव में भी एक पीर रहे तो खेत में राशि करे तो हम दरगाह को जाके ये करते हैं. इसलिए डॉक्टर साहब भी जो साहब के साथ मिलके जो आए कैंप और जो काम कर रहे, मैं थोड़ा सुना, मेरे को बहुत ही खुश हो गए. बंजारा मुस्लिम हिंदू भाई ये कभी भी एक भाई के चारा ही है और उसमें विभिन्न अक्सर उसको चार चांद लगाए. ये जो कार्यक्रम हो रहा है हर समाज मिलकर ऐसा कार्यक्रम करेंगे. और इस संघ को मेरे को एक उनको मैं कैसा धन्यवाद करूँ, पिताजी की उम्र के है, इसलिए इस संघ को मैं ये प्रसाद का 21,000 रुपये उनको कल सुबह में भेज देता हूँ. मेरे को बुला के जो ये करे उनके लिए मैं उनको भी धन्यवाद करता हूँ. ತಾವು ಬಂದು ನಮ್ಮ ಶೋಭಾ ಕೊಟ್ಟಿರಿ, ಅದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ. ಸರ್, ಇವತ್ತು ಏನಿದೆ, ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ರದ್ದು ನಂದು ಪರಿಚಯ ಹೆಂಗಾಯ್ತು, ಡಾಕ್ಟರ್ ಶೇಖ್ ಅಹಮ್ಮದ್ ಸಾಹೇಬ್ರದ್ದು ನಮ್ಮ ಪರಿಚಯ ಹೆಂಗಾಯ್ತು ಅಂದರೆ ಸತ್ಸಂಗದಲ್ಲಿ ಆಯಿತು. ಸತ್ಸಂಗದಲ್ಲಿ ಜಾತಿಯವರು ಯಾವುದೇ ಇರ್ಬೋದು, ಬಟ್ ಸತ್ಸಂಗದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಕುಂತರೆ ಎಷ್ಟು ಮಾತಾಡ್ತಾರ, ಧಾರ್ಮಿಕ ಎಷ್ಟು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಕೇಳೋರಿಗೆ ನಮ್ದು ರೋಣ ಕರಿಕರ್ತಾರೆ. ಏನಪ್ಪ ಜಾತಿ ಈ ಇದ್ರೂ ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರಂತ. ಒಂದೇ ಉದಾಹರಣೆ ನೀವು ಕೇಳಿರ್ಬೇಕು, ಈಗ ಕೃಷ್ಣಂದು ಹೇಳಿದ್ದು, ಅದರ ಮ್ಯಾಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವರು ಹೆಂಗಿದ್ದಾರಂತ. ಇರ್ಬೋದು ಜಾತಿ, ಬಟ್ ಅವ್ರ ಹತ್ರ ಎಷ್ಟು ಕಲ್ಚರ್ ಇದೆ. ಹನುಮಾನ್ ದೇವರ ಗುಡಿ ಹತ್ರ, ಶಾಬಾದ್ ಹತ್ರ ಅವರು ಮತ್ತು ಭೀಮಾಶಂಕರ್ ಅವರು ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ಅವರು, ನಾವು ಅಲ್ಲಿ 25 ವರ್ಷದಿಂದ ಶಾಬಾದ್ ಹನುಮಾನ್ ಗುಡಿ ಹತ್ರ ಸತ್ಸಂಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಅವರು ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಅಲ್ಲಿಂದ ನಮ್ದು ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಆಯ್ತು. 100 ವುಮೆನ್ ಐಕಾನ್ ಅಲ್ಲಿ ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ 2021 ಅಲ್ಲಿ ಅವಾರ್ಡ್ ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಅದು ಯಾಕಂದ್ರೆ ಮೆಂಟಲ್ ಹೆಲ್ತ್ ಸರ್ವಿಸ್ ಟು ದ ರೂರಲ್ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ. ಓಕೆ, ಕೋವಿಡ್ ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ಬಟ್ ನಾನು ಹಳ್ಳಿ ತರ ಹೋಗಿ, ಅವಾಗ ಬಸ್ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ಏನೂ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ಹಳ್ಳಿ ವರ್ಗು ಹೋಗಿನ ನಾನು ತಗೊಂಡಿದ್ದೇನೆ ಅಂತ. ಅದು ಒಂದು. ಮತ್ತೆ ಇದು ಮಿಸ್ಸಸ್ ಇಂಡಿಯಾ ವರ್ಲ್ಡ್ ವೈಡ್ಗೆ ಇಟ್ ಇಸ್ ವೆರಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಇದ್ದೀನಿ, ಒಂದು ನನ್ನ 3 ವರ್ಷದ ಮಗು ಇದೆ, ಇನ್ನ ಒಂದು ಮಿಸ್ಸಸ್ ಇಂಡಿಯಾ. ಸೊ ನನ್ನ ಅತ್ತೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕ್ರೆಡಿಟ್ಸ್ ಅವರಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು. ನಮ್ಮ ಅತ್ತೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಸೊ ನನಗೆ ಅವ್ರು ಯಾವಾಗಲೂ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು. नमस्कार, मेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू. आज के इस कार्यक्रम में तमाम गेस्ट रेणु नायक साहब, लेक्चर मिनिस्टर और सभी नायक साहब और तमाम गेस्ट और डिग्निटरीज जो डेस्क पे उपस्थित हैं, और जो तमाम इन्वाइटीज जो आज आए हैं अपना कीमती वक्त निकाल कर आज के इस इफ्तार पार्टी को अटेंड करने के लिए, मैं तमाम लोगों को अपने दिल की गहराइयों से मैं धन्यवाद करता हूँ. वर्क सेवा संस्था की तरफ से तमाम लोगों के लिए डिनर का एहतमाम किया गया है. So I request all of you, please have a delicious food before going. Thank you everyone. Once again I thank everyone. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಜಯಂತಿ ಉತ್ಸವ ಸುಮಾರು ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ DB ನಾಯಕರು ಮತ್ತು ಡಾಕ್ಟ್ರ ಕೂಡಿ ಇದೇನು ಇತ್ಯಾರ ಕೂಟ ಮಾಡಿದಾರ, ಇದು ಅಮೃತ ಕೂಟ ಅಂತ ಕೇಳಿ ನಾನು ಭಾವಿಸ್ಕೊತೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರು ಒಂದಾಗಿರಬೇಕು, ಎಲ್ಲ ಸಮಾಜಕ್ಕೆ ದೇವರು ಒಂದೇ ಏನ, ಭಗವಂತ ಒಂದೇ ಏನ ಎಂಬ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೂಡ ಅನೇಕ ನಮ್ಮ ಬಳಗದವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಇವತ್ತೇನು ಇತ್ಯಾರ ಕೂಟ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕರೆಸ್ಕೊಂಡು ಮಾಡಿದಿರಿ ಮತ್ತು ಸನ್ಮಾನ ಕೂಡ ಮಾಡಿದಿರಿ.
ಮತ್ತು ಅದರಾಗ ಸುಧಾರಾಣಿಯವರು ಒಂದು ಪ್ರಶಸ್ತಿ ಪಡ್ಕೊಂಡು ಅವರು ಭಾಷಣದಾಗ ಹೇಳಲು ತಾಯಿ ಸಮಾನ ಅತ್ತಿ ಸಮಾನ ತಾಯಿ ಬಳಗ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅವ್ರಲಿಂದನೂ ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕಲ್ಕೋಬೇಕೆಂಬ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಮತ್ತು ಇದು ಇತ್ಯಾರ್ಕೂಟ ಇದು ಅಮೃತ ಊಟ ಅಂತ ನಾವು ಭಾವಿಸ್ಕೊಂಡಿನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಎಲ್ಲ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಸಂದೇಶ ಹೋಗ್ಬೇಕು. ಹಿಂಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇಂಥ ಸಂತೋಷ ಊಟ ಮಾಡಿ ಒಬ್ರಿಗೊಬ್ಬರೇ ಪ್ರೇಮ ವಿಶ್ವಾಸ ಬಾಂಧವ್ಯ ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಕತ್ಲಿಗೆ ಓಡಿಸಿ ಬೆಳಕು ಹಾಕಬೇಕು, ಜಾತಿ ಓಡಾಡಿಸ್ಬೇಕು. ಪೀರ್ ಪಗಂಬರ ಭಗವಂತ ಒಬ್ಬನೇ ಅಂದ್ಕೇಸಿ ಸಬ್ಕಾ ಮಾಲಿಕ್ ಏಕಂದಪ್ಲೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ ಸಂಸ್ಥೆದವರಿಗೆ ಇಬ್ಬರು ಸಂಸ್ಥೆಯವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ, ಶೇಖ್ ಅಹಮದ್ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬರು ವರ್ಕ್ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಈಗ ನಾವು ಕೇಳಿ ಭಾಳ ಒಂಥರ ನಮಗೆ ಭಾಳ ಆಶ್ಚರ್ಯನೂ ಆಯಿತು, ಸಂತೋಷನೂ ಆಯಿತು. ಯಾಕಂದರೆ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಾಹಿತಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಅದು ನಮ್ಮ ಬಿ ಬಿ ನಾಯಕ್ ಸಾಹೇಬರು ನಮ್ಮದೆಲ್ಲರ ಪುಣ್ಯ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಕಡೆ ಸೇರಿಸಿದರು. ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೆ ಇಫ್ತಿಯಾರ್ ಕೂಟನೂ ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿದರು. ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಕರೆದರು. ಯಾವ ಜಾತಿ ಇಲ್ಲ, ದೇವರು ಅಂತ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಂಗಡಣೆ ಇಲ್ಲ. ದೇವ ಒಬ್ಬ, ಹಲವು ನಾಮ, ಬಟ್ ಎಲ್ಲರದ್ದು ಸಂದೇಶ ಒಂದೇ. ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಆಗ್ಬೋದು, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸೇವಾಲಾಲ್ ಮಹಾರಾಜ್ ಆಗ್ಬೋದು, ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಎಲ್ಲ ತತ್ವಗಳು ಆಗ್ಬೋದು, ಎಲ್ಲರದ್ದು ಸಾರ ಒಂದೇ ಅಂತ ಹೇಳಿ ವರ್ಕ್ ಸಂಸ್ಥೆಯವರು ಏನು ಡಾಕ್ಟರ್ ಶೇಖ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬರು ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿದರು. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೇವನಾಯಕ್ ಸಾಹೇಬರು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. और डॉक्टर साहब मोहम्मद अली सर, शेख अहमद अली साहब जो काम कर रहे हैं, वर्क सेवा जो कर रहे हैं, और हमारे रिटायर्ड साहब जो संगठन से निवृत्ति होने के बाद जो काम कर रहे हैं, दोनों संस्था को मैं बहुत ही तहे दिल से धन्यवाद करना चाहता हूं. और ये दोनों संस्था के साथ मैं हमेशा जुड़ के रहूँगा. इस सेवा में मेरे को मौका दिए बी बी नायक सर और डॉक्टर साहब को भी मैं उन दोनों संस्था के साथ आगे जुड़ के रहूँगा, और सेवा करने का मौका दिया तो मैं ज़रूर करूँगा. ತುಂಬ ಖುಷಿ ಆಯಿತು. ಯಾಕಂದರೆ ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆ ಈಕ್ವಾಲಿಟಿನೂ ನೋಡ್ತಾ ಇದೆ, ಅದ್ರ ಬಿಟ್ಟು ತುಂಬ ಸೇವೆಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪೇಷಂಟ್ ಬದಲೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪೇಷಂಟ್ ಅಟೆಂಡರ್ಸ್ ನಾವು ಊಟ ಕೊಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ತುಂಬ ದುಃಖದಿಂದ ಬರ್ತಾರೆ ಪೇಷಂಟ್ಸು ಜಿಮ್ಸಿಗೆ, ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ. ಸೊ ಅದು ತಿಳಿದು ಮತ್ತು ರೂರಲ್ ಏರಿಯಾಸಿಗೆ ಹೋಗಿ ತುಂಬ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತುಂಬ ಖುಷಿ ಆಯಿತು ಅದೆಲ್ಲ ಕೇಳಿ. ಈ ಥರದ್ದು ನಾವು ಮಾಡಬೇಕಂತ ಅನಿಸುತ್ತೆ. ಓವರಾಲ್ ನಾನು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಐ ಹ್ಯಾವ್ ಕಮ್ ಅಕ್ರಾಸ್ ದಿಸ್ ವರ್ಕ್ ಸಂಸ್ಥೆ, ವಾಟ್ ಎವರ್ ಐ ಗಾಟ್ ಟು ನೋ. ಐ ಫೆಲ್ಟ್ ಲೈಕ್ ವೆರಿ ಲೈಕ್ such thing also exist in our place. Like it was very interesting. I feel like I told already, I have told while talking that I would also like to join hands with them to serve the needy people. And equality also is the other part, and other than that serving the giving service to the very needy, that is very important, especially during the COVID times. That is the excellent thing they have done, I can tell. ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ ವತಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಇಫ್ತಿಯಾರ್ ಕೋಟ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತು ಸರ್ಕಾರಿ ಅರೆ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರ ಸಂಘ ಅವರು ಮುಸ್ಲಿಂ ಮತ್ತು ಹಿಂದೂ ಇಬ್ಬರು ಬಾಯಿ ಥರ ಇದ್ದು ಈ ಪವಿತ್ರವಾದ ತಿಂಗಳಲ್ಲಿ, ರಂಜಾನ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಇಫ್ತಿಯಾರ್ ಕೂಟ ಅಂತ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ, ಅದು ತುಂಬಾ ಖುಷಿ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಇದೇ ಥರ ಮುಂದುವರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾಗಿ ನನ್ನ ವಿನಂತಿ. ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆ ಮತ್ತು ನಿವೃತ್ತ ನೌಕರರ ಸಂಘ ಇವರು ಇಷ್ಟು ಒಂದು ಮಾದರಿಯಾದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದು ಅಂತ ನನಗನ್ನಿಸ್ತದೆ. ಇದು ಇವತ್ತಿನ ಪಾರ್ಟಿಗೆ ನೋಡಿದರೆ, ಇವತ್ತಿಂದ ಒಂದು ಇದು ನೋಡಿದರೆ ನಾವು ಅದೆಲ್ಲ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ, ಎಷ್ಟು ನಾವು ಸಹೋದರರಂತೆ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀವಿ, ಇದೇ ಭಾವನೆ ಎಲ್ಲ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ ಎಲ್ಲ ಜನರಲ್ಲಿ ಬಂದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ವಿಶ್ವದೆಲ್ಲ ಜನರು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಅಂದೇ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೀತಿಯ ಭಾವನೆಯಿಂದ ಇರಬೇಕು. ಈ ಥರದ್ದು ಒಂದು ಇಫ್ತಿಯಾರ್ ಪಾರ್ಟಿ ಅಂತ ಒಂದು ಆಯಿತು, ಮತ್ತು ಇದು ಎಲ್ಲರ ಒಂದು ಸ್ನೇಹ ಸಮ್ಮೇಳನ ಒಂದಾಯಿತು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಈ
ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಟ್ಟಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಮತ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಏನು ಪೇಷಂಟ್ಗಳು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇಂಥ ಬಿಸಿಲಿನ ಊರಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅನುಕೂಲ ಇಲ್ಲ. ಈಗೆಲ್ಲ ಕೋವಿಡ್ ಬಂದು ಎಲ್ಲ ತತ್ತರಿಸಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಜನ ಎಲ್ಲ. ಇಂಥ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ನೀವು ರಿಯಲಿ ನೋಡಬೇಕಂದ್ರೆ ಜನಸೇವೆ, ಜನಾರ್ದನ ಸೇವೆ, ನೀವು ದೇವರ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಪೇಷಂಟ್ ಸೇವೆ ಅಂತ ನಾನು ತಿಳ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು. ನಾನು ಬಿ ನಾಯ್ಕ ಅವ್ರದ್ದು ವಾಟ್ಸಪ್ನಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸ್ಟೇಟಸ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀನಿ. ಎಷ್ಟು ಆದರೆ ನೀವು ಈ ವರ್ಕ್ ಸೇವೆಯಿಂದ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ. ಇವ್ರು ಬೇಬಿ ನಾಯ್ಕ ಸರ್ ಅವರೇ ರಿಟೈರ್ಡ್ ಆಗಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇರಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ ನೀವು ಈಗ ಅವೇರ್ನೆಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಈಗ ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ನೀವು ಇದೇ ಥರದಾಗಿ ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆದು ಹೆಸರು ತರಬೇಕು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಾಗೆ ನೀವು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು. इफ्तार कोट इतना ब्यूटीफुल था कि दुनिया कैसा ब्यूटीफुल है हमारा देश, वैसा ही ब्यूटीफुल वातावरण था. और ये वर्क सेवा संस्था और हमारा बंजारा निवृत्त संघ के लोग, हमारे टीम, आप सब मिलके इतना अच्छा काम कर रहे बोले तो ये इससे बड़ा काम और कोई नहीं हो सकता. बंजारा समाज का यूथ जो अनएम्प्लॉयड से प्रॉब्लम फेस कर रहे और सभी के दिमाग में जो कलर का बातें चल रहे, कलर के जो सपने देख रहे, वो सब छोड़ के ये देश हमारा है, ये हम लोग हैं. यहाँ पर माइनॉरिटीज़ है, यहाँ पर दलित है, यहाँ पर शेड्यूल कास्ट है, यहाँ पर शेड्यूल ट्राइब्स है. अगर हम सब लोग जो बैकवर्ड लोग सब मिल के एक हो गए तो दुनिया हमारा हाथ में आ जाएगी. वर्क सेवा संस्थे जो काम कर रहे हैं बहुत अच्छा काम कर रहे हैं. और जो आज ये सब लोगों को मिलाकर इफ्तार कोट रमज़ान में जो सबको बुलाकर हिंदू मुस्लिम सब भाई को जो कर रहे हैं, हमारे बंजारा सरकारी संघ का भी जो है बी नायक जी है, अच्छा काम कर रहे कि सबको मिला रहे. इतने बिजी शेड्यूल में सब मिल के 4 टाइम स्पेंड करना तो भी बहुत मुश्किल काम है. ऐसे आगे करते रहो बोल के, हिंदू मुस्लिम भाई बन के रहना बोल के. आज यहाँ पर आए हुए सभी को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का 131 का ಜಯಂತ್ಯೋತ್ಸವ का सभी को हार्दिक ಶುಭಾಶಯಗಳು. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಶುಭಾಶಯಗಳು. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಮತ್ತು ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆದವರು ಯಾವಾಗಲೂ ಒಂದೇ ನಾಣ್ಯದ ಎರಡು ಮುಖಗಳು. ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ಇರ್ತೀವಿ, ಜೊತೆಯಲ್ಲೇ ನಾವು ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅವರನ್ನು ಬಡವರ ಸೇವಾ ಸಲುವಾಗಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ, ನಾವು ಬಡವರ ಸೇವಾ ಸಲುವಾಗಿ ನಿಂತಿದ್ದೀವಿ. ಯಾವಾಗಲೂ ಅವರು ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಚಳಿ ಇರಲಿ ಮಳೆ ಇರಲಿ ಬಿಸಿಲಿನಲ್ಲಿ ಬಂದು ಅವರನ್ನು ಸೇವಾ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಜಾತಿ ಭೇದ ಮರೆತು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಇರಬೇಕೆಂಬುದು ಈ ನಾವು ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ತಿಳಿಸಿವಿ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಬರೇ ಲಮಾಣಿ ಮಂದಿ ಬರೇ ಮುಸ್ಲಿಂ ಮಂದಿನೇ ಅಂತ ಬಂದಿಲ್ಲ, ಪ್ರತಿ ಜಾತಿಯವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಕ್ಷತ್ರಿಯ ಸಮಾಜ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಭಾಳ ಮಂದಿ ಬಂದವರು ಹೀಗಾಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಅವರೂ ಅವತ್ತೇ ಹೇಳಕತ್ತಾರೆ, ಎಷ್ಟಪ್ಪ ಎಲ್ಲರದ್ದು ಪ್ರೀತಿ ಬಾಂಧವ್ಯ ಎಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಅದರೊಳಗೆ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವ್ರಲಿಂತ ನೀವು ಎಷ್ಟು ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಇದ್ದಿ. ಅರೆ ಇದು ಮನೋಭಾವ, ಒಬ್ಬೊಬ್ಬರದ್ದು ಪ್ರೀತಿ. ನಾವು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಮನಸ್ಸು ಗೆಲ್ಲಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಪ್ರೀತಿ ಮುಖ್ಯ, ಮಾನವತೆ ಮುಖ್ಯ. ಸಿಟ್ಟು ಮಾಡಿದರೆ ಉಪಯೋಗ ಬರೋಂಗಿಲ್ಲ. ಯಾವುದೇ ಆಗಲಿ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಸಿಟ್ಟಿಂಗ್ನಲ್ಲಿದ್ದರೆ ಒಂದು ಸಿಟ್ಟು ಇಳಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ನೀವು ಅವನಿಗೆ ಪ್ರೀತಿಲಿಂತ ಮಾತಾಡ್ರಿ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಉಚಿತವಾಗಿ 1000 ರೂಪಾಯಿ, 2000, 1500, 300 ರೂಪಾಯಿದ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ಗಳನ್ನು ಪೊಕ್ಕಟ್ಟಿಯಾಗಿ ಬಡ ರೈತರಿಗೆ, ಬಡ ಜನರಿಗೆ ವಿತರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಪರೀಕ್ಷೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಸಂಘದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸದಾ ಅವರು ಇರಲಿ. ಅವರಿಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಸಮಾಜದವರು, ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಮತ ಪಂಥದವರು ಅವರಿಗೆ ಚಿರಋಣಿಯಾಗಿರುತ್ತೇವೆ. ಅವರು ಸದಾ ಸೇವೆ. ನಾನು ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಭಗವಂತ ಹುಟ್ಟಿಸಿದ, ಆದರೆ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋರು ಡಾಕ್ಟರ್ಸ್ಗಳು. आज अंबेडकर जयंती के मौके पर और रमज़ान होने के नाते हमने ये आज इस दिन अंबेडकर जयंती के दिन हमने एक इफ्तार का भोजन का कार्यक्रम हमने जनाब बीबी नायक साहब के घर पे हमने आज रखा था. इसका कारण एक था, क्या कारण था कि आज जो हमारा हम में जो भेदभाव है, जो हमारा विभाजन हुआ है, ये विभाजन हमारा क्यों हुआ है? ये विभाजन यानी जाति का विभाजन हो या देशों का विभाजन हो, ये क्यों होता है? ये कोई पॉलिटिशियन नहीं कराता. ये
कोई किसी इंसान के हाथ में नहीं है कि वो किसी का विभाजन कराए। ये क्यों होता है? ये नफ़रत से होता है। जब नफ़रतें आएंगी तब विभाजन होगा। सारे बड़े लोग, सब लोग यहाँ पे आए थे, सब लोगों ने हमारी इस दावत को स्वीकार किया। हमें बहुत खुशी है। बीबी नायक साहब जो हमारे साथ में हमेशा हमारे साथ में ठहरे रहते हैं। मैंने कितना भी इनका शुक्रिया अदा करूं वो कम है। मैं नहीं कर सकता थोड़े से समय में इनका शुक्रिया अदा। तो बहुत धन्यवाद नायक साहब, आपने हमारा ये साथ दिया। ಇವತ್ತು ಬಂಜಾರ ಸರ್ಕಾರಿ ಅರೆ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರ ಸಂಘ ಹಾಗೂ ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ ಏರ್ಪಡಿಸಿದ ಇಫ್ತಾರ್ ಕೂಟಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇವತ್ತು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಭೇದ ಭಾವ ನೋಡದೆ ಎಲ್ಲ ಮಹನೀಯರು ಇವತ್ತು ಬಂದು ಊಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋದರು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಹೀಗೆ ನಾವು ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹಲವು ಮತಗಳಿದ್ದರೂ ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ತಾಯಿ ತಂದೆ ಮಕ್ಕಳು ಅನ್ನೋದು ಮರಿಬಾರ್ದು. ನಮ್ಮೆಲ್ಲರ ರಕ್ತ ಒಂದೇ, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಹಾರ ಒಂದೇ, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಬೆಳಕು ಒಂದೇ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ತಾಯಿ ತಂದೆ ಮಕ್ಕಳು, ನಾವೆಲ್ಲರೂ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು ಅನ್ನೋದು ಮರಿಬಾರ್ದು. ಈ ಒಂದು ವಿಶ್ವ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನಾವು ಜಯವಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿರೋಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಪಡಬೇಕು. ಹೀಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ನಾವು ಇದೇ ರೀತಿ ಆಚರಿಸೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ जो कार्यक्रम हमने रखा है बंजारा रिटायर्ड एम्प्लॉय एसोसिएशन और वर्क सेवा संस्था की तरफ से जो इफ्तार पार्टी अरेंज की गई है, इसका मकसद सिर्फ जो है हम भेदभाव को ख़त्म कर भाईचारे को आम करने का मकसद है। और हमारा मिलजुल कर हम बहुत सारे काम जो करते हैं, यही मकसद है कि हम सेवा करें, इंसानियत की सेवा करें। जो हम एक ही माँ बाप के संतान हैं, तो हर किसी बिना कि कोई जाति के देखते हुए हम इसकी सेवा करने का हमारा मकसद है। और आज इस कार्यक्रम को ऑर्गेनाइज़ करने में बीबी नायक साहब और उनकी एसोसिएशन की तरफ की बहुत कोऑपरेशन और मेहनत रही है। और हम वर्क की तरफ से हम इनको दिल की गहराइयों से धन्यवाद करते हैं। और तमाम जितने लोग हमको कोऑपरेट किए हैं इस प्रोग्राम को हम ऑर्गेनाइज़ करने के लिए, सबको हम दिल की गहराइयों से धन्यवाद करते हैं।